मुंबई आग्रा महामार्गावर प्रवासादरम्यान एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली। नाशिकहून नंदुरबारकडे जाणारी बस सोग्रस परिसरात असताना साखराबाई जगन्नाथ कुमावत यांची प्रकृती अचानक बिघडली। छातीत वेदना आणि उलट्या होत असल्याने त्यांच्या मुलीने बस दवाखान्याकडे वळवण्याची विनंती केली। मात्र नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार वाहकाने त्यांना खाली उतरून दुसऱ्या वाहनाने जाण्याचा सल्ला दिला। स्थानिकांच्या मदतीने रुग्णवाहिका बोलवून त्यांना चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले। मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले। प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। पुढील तपास वडनेर भैरव पोलीस करत आहेत। त्या बसमध्ये त्या बसवाल्याला तुम्ही म्हटलं नाही का तुम्ही हॉस्पिटलला घेऊन चला? सांगितलं 3-4दा सांगितलं, त्याच्या पाया पडला मी। शिवाय त्याला म्हणतो मी केस करून देतो, नाही घेऊन गेलो तो म्हणे आजी काय बोलतीये, मला माझ्या इतकी तब्येत खराब झाली, तू काय करू आला मी बा जरा नाही केलं मी तरी नाही ऐकलं त्यानं। त्याने अर्धा तास गाडी उभी केली, सोगरस पाट्यावर त्यानं अर्धा तास उभी केली। तुम्ही कुठून येत होते? नाशिकवरून। नाशिक गाडी होती, नंदुरबार होती। तुमचं तिकीट कुठे आहे? त्यांना घेऊन घेतलं तिकीट आमच्या जवळ। कोणी घेऊन टाकलं तिकीट? कंडक्टरने घेतलं होता। कंडक्टरने घेऊन टाकलं? त्या गाडीचा नंबर लक्षात आहे का नाही तुमच्या? लक्षात नाही गाडीचा नंबर। आणि नंदुरबार जाहीर जाणारी नंदुरबार जाणारी बस होती। हे आजीचं नाव काय? साखरबाई जगन्नाथ उजवाळ नाही बेलदार साखरबाई जगन्नाथ बेलदार। कुठले? मालपाटण्याची। महालपाटणे। आता कुठे चालले होते तुम्ही? आम्ही मालपाटणी देवळाला उतरणार होतो। कुठून बसले होते? नाशिकवरून आणि कुठे चालले होते? देवळाला उतरणार होतो आम्ही। पण आजी काय ना मला म्हणे आणि हा प्रकार कुठे घडला? सोगरस पाट्या थोडस मांग मालसाण्याच्या पाठीमाग। हा बरं, ओके। दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्र किनारा इथं नियमित पेट्रोलिंग दरम्यान रेतीत अडकलेला एक डॉल्फिन आढळून आला। ही बाब लक्षात येताच PSI हेमराज प्रल्हाद निर्मल यांनी तात्काळ परिस्थितीची दखल घेत मदत कार्य सुरू केलं। स्थानिक मच्छीमार आणि समुद्र किनाऱ्यावर उपस्थित नागरिकांच्या सहकार्याने डॉल्फिनला अत्यंत सावधपणे रेतीतून बाहेर काढण्यात आलं। कोणतीही इजा होऊ नये याची खबरदारी घेत त्याला हळूहळू खोल समुद्रात सोडण्यात आलं। काही वेळातच तो सुरक्षितपणे पोहत समुद्राच्या दिशेने निघून गेला। या यशस्वी रेस्क्यूमुळे परिसरात समाधान व्यक्त करण्यात आले। पोलीस प्रशासन, स्थानिक नागरिक आणि मच्छीमार यांच्या तत्परतेमुळे डॉल्फिनला जीवनदान मिळाले। अकोला शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दालनात ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। अकोला तालुक्यातील बाळापूर मतदारसंघातील विविध गावातील नागरिकांनी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनासमोर आंदोलन छेडलं। रस्ते आणि पुलाच्या कामासंदर्भात वारंवार लेखी निवेदन देऊनही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। उगवा फाटा ते आगर, रेल्वे गेट ते अमानतपूर, टाकोळा भोड, कंचनपूर, हातरुण या मार्गासह चिचखेडा आणि मळखन या नाल्यावर नवीन पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। दरम्यान तात्काळ दुरुस्ती आणि पुलाचं काम सुरू न झाल्यास सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। सर्व लोकांना परिचित असलेला अकोला तालुक्यातील बाळापूर मतदारसंघात असलेला उगवा आगर हा जो रस्ता आहे तो रस्ता अतिशय दयनीय अवस्थेत आहे। त्याला रस्ता म्हणावं की नाही अशी परिस्थिती आहे। आणि त्याच्यावर जे 2 पूल आहेत त्याच्यापैकी जर एखादा पूल खंडित झाला, जिथं एक नुसतं जाळीवर तो पूल आहे, तो जर तुटला तर त्या भागाचा आजूबाजूच्या 20 खेड्याचा संपर्क हा तुटू शकते। रात्रीच्या वेळेला कोणाची तब्येत खराब झाली, डिलिव्हरीसाठी येणारा जो पेशंट आहे हा अकोल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही। एवढी भीषण परिस्थिती असताना जनप्रतिनिधीचं जे कर्तव्य आहे की त्यांनी 8-10 महिन्यापासून जो निधी पडलेला आहे तो मार्गी न लावता उलट पक्षी टेंडरमध्ये तांत्रिक बाबी उपस्थित करून ते वेळ काढून नेत आहे, जेणेकरून मार्च नंतर तो निधी लॅप्स व्हावा। आमची तिथं आज अधिकाऱ्याशी खूप बाचाबाची झाली। लोकांच्या भावना ज्या आहेत अनावर झाल्या होत्या, त्यावर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी आज पुलासाठीचं जे आहे ते पत्र आज आम्ही देतो, कारण पावसाळ्याच्या आधी हे पूल होणं खूप आवश्यक आहे। तर त्यासाठी आम्ही बसलेलो आहोत। पुलाचे पत्र घेतल्याशिवाय आज आम्ही इथून जाणार नाही, या संकल्पानं सर्व लोक या ठिकाणी बसलेले आहेत। अकोला शहरातल्या मोठेराम मंदिरात यंदाही पारंपरिक आणि पर्यावरणपूरक फुलांची होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। संत गजानन महाराज यांच्या पावन स्मृतीनं पावन झालेल्या या मंदिर परिसरात रामकृष्ण भक्तांचा अनोखा मिलन सोहळा पाहायला मिळाला। जसे मथुरेहून भक्त अयोध्येला रंग घेऊन जातात, त्याचप्रमाणे रामकृष्ण भक्त मथुरेहून रंग अकोल्यात घेऊन येतात आणि इथं फुलांची आणि पारंपरिक रंगांची होळी खेळली जाते। गेल्या तब्बल 25 वर्षांपासून ही परंपरा अखंड सुरू आहे। तर यात भक्तिगीतं, भजन आणि नृत्याच्या तालावर रंगांची उधळण करण्यात आली आणि रासायनिक रंगांना फाटा देत नैसर्गिक फुलांचा वापर करून पर्यावरणपूरक होळी साजरा करण्याचा संदेश देण्यात आला।
तर या फुलांच्या होळीत महिला, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक तसंच बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मंदिर परिसर रंग, भक्ती आणि उत्साहानं न्हाऊन निघाला. 25 वर्षापासून होळी साजरी करण्यात येते. ज्या पद्धतीने वृंदावनवरून रंग कलर जे आहेत, नैसर्गिक कलर हे अयोध्येला जातात, त्याच धर्तीवर कृष्ण भक्त कलर वृंदावन मथुरेवरून आणतात आणि प्रभू रामचंद्र इथे संत गजानन महाराजांनी मंदिर बांधलेलं आहे. या मंदिरात कृष्ण भक्त एकत्रित येतात आणि कृष्ण आणि राम भक्त एकत्रित येऊन हा होळीचा सण साजरा करतात. सामाजिक समरसता, मानवता आणि लहान मोठ्यांचा भेदभाव न करता सर्वांना एकत्रित करण्याचा हा कार्यक्रम सातत्याने 10 दिवस राधाकृपा सत्संग मंडळ, पुष्करणा चेतना समिती, श्रीराम मित्र मंडळ आणि श्री जानकी वल्लभ धर्मार्थ संस्था शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करून हा सर्वांना एकत्रित करण्याचा उत्साहाचा, आनंदाचा हा उत्सव साजरा करतो. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुका अंतर्गत राजंदा इथं ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या कथित गैरप्रकाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं. तर राजंदा येथील मयूर काळे यांनी तलाठी नाना इंगळे आणि सुरेश चराटे तसंच संबंधित मंडळ अधिकाऱ्यांची तात्काळ बदली आणि कठोर कारवाईची मागणी करत उपोषण सुरू केले. संबंधित तलाठी 20 वर्षांपासून एकाच गावात कार्यरत असल्याचा तसंच अवैध मुरुम आणि वाळू उत्खननाला संरक्षण दिल्याचा आरोप करण्यात आलाय. आमची मागणी हेच आहे की जे राजंदा गावातील जे तलाठी आहेत 2, नाना इंगळे व सुदेश चराटे, यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांना लवकरात लवकर निलंबित करावे. आम्ही तहसीलदार साहेबांना बरेच वेळा अर्ज दिले. 30 तारखेला आत्मदान सुद्धा केलं आणि श्रावणबाळ योजना, निराधार योजना, बरेच शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, त्यांची नुकसान भरपाई दिली नाही, असे यांनी बरेच भ्रष्टाचार केलेला आहे. आमची कलेक्टर साहेबांना एकच विनंती आहे की तलाठी व मंडळ अधिकारी आणि तसेच तहसीलदार ज्यांनी यांना वेळोवेळी आळी घातले अशांची चौकशी लवकरात लवकर करावी आणि यांना निलंबित करावे. नांदेड शहरासह परिसरात वाऱ्यासह अवकाळी पाऊस सुरू झालाय. यामुळे शेतातील पिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली. विशेषतः हरभरा आणि गहू या पिकांवर या वाऱ्याचा आणि पावसाचा परिणाम गंभीर होऊ शकतो, अशी तक्रार शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.